नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि तुम्ही म्हणता असाल की सर आज कुठला विषय आहे, तर आज एकदम महत्त्वाचा विषय आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती आपल्याला माहित आहे वनरक्षक भरती। आणि त्या वनरक्षक भरतीच्या पूर्णपणे जागा ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत। आजच्याच पेपरची बातमी मित्रांनो लक्षात घ्या की किती प्रमाणात जागा देखील उपलब्ध आहेत आणि कुठल्या कुठल्या विभागामध्ये जागा उपलब्ध आहेत। आणि या वनरक्षक भरती जाहिरात कधी येणार, कारण की आपल्याला माहित आहे आज 11 एप्रिल तारीख आहे ना, 11 एप्रिलला पूर्णपणे जी अर्ज आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। पूर्णपणे जागा ज्या आहेत ज्या भागामध्ये वनक्षेत्र आहे त्या भागामधील जाहिराती आलेल्या आहेत, जागा आलेल्या आहेत। आणि हे जाहिरात पूर्णपणे आपल्याला ऑफिशियल जाहिरात जी आहे ती कधी बघायला मिळणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपल्याला माहित आहे की आज 11 एप्रिल तारीख आहे आणि कमीत कमी 20 एप्रिलपर्यंत हे वनरक्षकची जाहिरात देखील येऊ शकते। कारण की सध्या तो IPL बघण्याच्या नादामध्ये या वनरक्षक भरती जाहिरात जी आहे आपण विसरून चाललेलो आहे। कारण की आपण फक्त मॅच आणि IPL ह्या पलीकडे आपल्याला काय माहित नाही, कारण की उन्हाळा सुट्टी लागली आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बरेच विद्यार्थी IPL देखील बघत आहेत। पण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसते की भावांनो ह्याच्यामध्ये वनरक्षकची भरती जाहिरात देखील येणार होती। मी तुम्हाला सांगितलं होतं एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे आणि पूर्णपणे त्याचा GR आलेला आहे। आता तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती जे बघायला मिळेल। तर आता तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या कुठल्या विभागामध्ये किती जाहिराती आलेल्या आहेत आणि किती जागा आहेत। तर आपण सर्वात प्रथम बघणार आहोत नाशिकसाठी। तर नाशिक विभागामध्ये 887 जेवढी पदं जी आहेत ते रिक्त आहेत। 887 नाशिकमध्ये फक्त नाशिकमध्ये 887 पदं रिक्त आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपल्याला बघायचं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला माहित आहे 1535 एवढ्या जागा आहेत ते भावांना रिक्त आहेत। एवढ्या जागा भरण्यात येणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये 1535। त्यानंतर नागपूरमध्ये देखील बघायचं आहे आपल्याला, तर नागपूर देखील पूर्णपणे तुम्हाला जागा सांगणार आहे किती जागा आहेत हे देखील तुम्हाला पुरावा सकट कुठल्या जागा आहेत। तर नागपूरमध्ये 1835 जागा आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये देखील जागा आहेत। त्यानंतर चंद्रपूरमध्ये देखील बघायचं आपल्याला 843 जागा हे एकट्या चंद्रपूरमध्ये आहेत। आणि त्यानंतर गडचिरोलीमध्ये बघायचं आपल्याला, तर गडचिरोली 1423 एवढ्या जागा आहेत गडचिरोलीमध्ये। त्यानंतर अमरावतीमध्ये बघायचं आहे 1118 या अमरावतीमध्ये जागा आहेत। त्यानंतर यवतमाळ, कोल्हापूर, धुळे, ठाणे या पूर्णपणे भागातील वन क्षेत्रामध्ये जागा जी आहे ती देखील तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्याला बघायचं आहे ते अमरावतीचं आपण बघायचं तर यवतमाळमधील आपल्याला बघायचं तर जागा जी आहेत 665 एवढ्या जागा आहेत। त्यानंतर पुणे 811, त्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील आपल्याला बघायचे 1256 जागा आहे कोल्हापूरमध्ये आहेत। त्यानंतर धुळ्यामध्ये 931 आणि ठाणे 1568। तर मित्रांनो लक्षात घ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत। आतापर्यंत एकूण 12,000 जागांची जाहिरात आपल्यापर्यंत आलेली आहे। 12,000 पदं जे आहेत त्या आतापर्यंत आलेले आहेत आणि 12,000 पदांची पूर्णपणे तुम्हाला दिसत आहे। या चार्टवर मी तुम्हाला सांगितलं कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत, कुठल्या वनक्षेत्रामध्ये किती जागा आहेत। तर आपल्याला बघायचं आहे तर नाशिकमध्ये 887 जागा जेवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1535 जागा रिक्त आहेत। नागपूरमध्ये 1835 जागा रिक्त आहेत। चंद्रपूरमध्ये 843 जागा रिक्त आहेत। गडचिरोलीमध्ये 1423 जागा रिक्त आहेत। अमरावतीमध्ये 1118 जागा रिक्त आहेत। त्यानंतर यवतमाळ 665, पुणे 811 जागा रिक्त आहेत। कोल्हापूरमध्ये 1256 जागा रिक्त आहेत। धुळेमध्ये 931 जागा आहेत आणि ठाणेमध्ये 1568। तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा जी आपल्यापर्यंत 1291 म्हणजे 12,291 या पदांची जाहिरात आतापर्यंत आलेली आहे। 12,291 एवढी पदं जी आहेत आतापर्यंत आलेली आहेत। आणि ही फक्त पदं जी आहेत मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही म्हणत असाल की एवढी पदं कुठल्या ह्याच्यासाठी आहेत। तर आता आपल्याला माहित आहे की 2 ह्याच्यामध्ये सेक्शन आहेत, एक म्हणजे वनरक्षक आणि वनसेवक। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही पदं जी आहेत ती नेमकं कशाची आहेत, तर कुठल्या ह्याची पदं आहेत। तर मित्रांनो लक्षात घ्या ही पदं जी आहेत फक्त वनरक्षकची पदं आहेत हे देखील लक्षात घ्यायची। ही पदं जी आपल्यापर्यंत आलेली आहेत ही पूर्णपणे पदं जी आहेत ती वनरक्षकसाठी आहेत। ज्यांना वनरक्षकला फॉर्म भरायचा आहे तर वनरक्षकला आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे क्वालिफिकेशन लागतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि वनसेवकला काय क्वालिफिकेशन लागतं, तर वनसेवकची पदं जी आहेत एकूण वनसेवकला देखील 2000 पदं रिक्त आहेत। आणि त्याची देखील जाहिरात आज दुपारपर्यंत येऊ शकते देखील तुम्हाला सांगितलं आहे। त्याची देखील पदं जे आहेत नवीन जी अर्ज आहे ते दुपारपर्यंत येऊ शकतो। म्हणजे आज 11 तारीख उद्या 12 तारखेपर्यंत ह्या वनसेवकाची देखील आपल्याला
पूर्णपणे ॲडव्हर्टाईज बघायला मिळेल, म्हणजे जे आर नवीन येऊ शकतो आणि त्याच्यावर आपल्याला पूर्णपणे सविस्तर आपल्याला बघायला मिळेल. त्यात तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल नसेल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण की मित्रांनो लक्षात घ्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती मिळवणे आणि तुम्हाला सांगणे हे देखील सोपं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे वेळोवेळी माहिती बघायला मिळेल आणि प्रॉपर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर एवढे पदं जिंकतात आणि आपल्याला माहिती आहे की वनरक्षकसाठी काय क्वालिफिकेशन लागतं. तर वनरक्षकसाठी कशा प्रकारे ग्राउंड असतं, तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की बऱ्याच जणांच्या मनात शंका असते की सुरुवातीला काय असतं. तर सुरुवातीला लेखी परीक्षा असते, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला ह्या वनरक्षकचा जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला सर्वात प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागते, त्यानंतर ग्राउंड असतं. तर ग्राउंड देखील आपल्याला माहिती आहे आणि ग्राउंडवर मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ देखील सांगणार आहे. सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळणार आहे कशा प्रकारे ग्राउंड असतं आणि ग्राउंड किती मार्काचं असतं, किती मार्काला किती रनिंग करावं लागतं, हे देखील तुम्हाला वनरक्षकच्या पूर्णपणे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, तो वनरक्षकसाठी लेखी परीक्षा सर्वात प्रथम असते आणि त्यानंतर वनसेवकसाठी देखील तशाच प्रकारे असतं. लेखी परीक्षा जी सर्वप्रथम घेतली जाते. आता लेखी परीक्षेविषयी झाला तर आता ह्याचं क्वालिफिकेशन काय, तर आपल्याला माहिती आहे वनरक्षकसाठी 12वी पास असणे गरजेचे आहे. म्हणजे 12वी पास तुमचं सायन्स किंवा आर्ट्समधनं झालेले असणे गरजेचं आहे, किंवा आर्ट्समधनं, ह्या दोन्हीपैकी एका ह्याच्यातनं झाले असणे गरजेचं आहे. आणि 12वीला तुम्हाला कमीत कमी 12वीला तुम्हाला जर वनरक्षकचा फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला मार्क किती पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहे, कारण की वनरक्षकला फॉर्म भरायचा 12वी पास आहे, पण तुम्हाला मार्क किती आहेत हे देखील ते बघले जातं. आणि मार्क जर तुम्हाला फक्त 50% मार्क असणे गरजेचे आहे, 12वी 50% मार्कने असणे गरजेचे आहे. आता विषय असा आहे की वनसेवकसाठी काय क्वालिफिकेशन आहे, तर वनसेवकसाठी देखील 10वी पास, फक्त 10वी पास, वनसेवकसाठी फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे, हे देखील लक्षात घ्यायचं. 10वी पासवरनं तुम्हाला वनसेवकचा फॉर्म भरा येतो आणि वनरक्षकला 10वीवरनं फॉर्म भरा येत नाही, फक्त त्याला 12वी लागते. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की वनरक्षकसाठी जर एवढी आतापर्यंत जागा आली आहे, एकूण 12,000 पदं जे आहेत वनरक्षकसाठी आलेली आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. आता एप्रिल महिन्यामध्ये, ह्या एप्रिल मे मध्ये पूर्णपणे भरती जाहिरात आपल्याला बघायला मिळेल. एप्रिल मे मध्ये झाल्यानंतर जून किंवा जुलैला वनरक्षकची लेखी परीक्षा होऊ शकते, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. लेखी परीक्षा जून किंवा जुलैमध्ये होऊ शकते, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. कारण मी तुम्हाला एकदम प्रॉपर माहिती सांगत आहे. मी तुम्हाला पाठीमागे एकदा सांगितलं होतं की मित्रांनो वनरक्षकची जाहिरात येणार, त्याच्यावर पदं येणार, पण आपण ते व्हिडिओ टाकून फारसा एवढं प्रतिसाद मिळाला नाही. कारण की बरेच जण काय करतात की असं व्हिडिओ बघून सोडून देतात, पण याचं गांभीर्य घेत नाहीत. कारण की आता एकदम प्रत्यक्षात जागा देखील आलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या प्रमाणात वनरक्षकची भरती देखील होणार आहे आणि पोलीस भरती देखील होणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, पोलीस भरती जी आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. त्याचे देखील पूर्णपणे जी आर हळूहळू बाहेर सटकायला लागले आहेत, म्हणजे त्यांच्या हातून जी आर जे आहे ते बाहेर यायला लागले आहेत आणि आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि त्यानंतर आपल्याला कळून जातं की कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत. हे मग तुम्ही असली कुठलीही चिंता करू नका की भरती होईलच का नाही किंवा जागा निघतील का नाही, हे तुम्हाला ह्याचं काही देणं नाही. फक्त आम्ही तुम्हाला सांगायला आहेत, वेळच्या वेळी तुम्हाला एकदम माहिती तुम्हाला परफेक्ट सांगितली जाईल. आता बघू शकता, जर तुम्ही ह्या कुठल्या भागातून असाल तर आपल्याला माहीत नसेल की आपल्या भागामध्ये वनरक्षकसाठी विभाग आहे आणि वनक्षेत्र आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एवढे प्रमाणात जागा निघालेत. जर कोणाला माहीत नसेल त्याने देखील व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचला नाही अजूनपर्यंत त्यांना देखील व्हिडिओ शेअर करा, कारण की ज्यांना वनरक्षक होण्याची खरंच सरकारी नोकरी कोणाला तर कुठं तर पाहिजे आणि त्याच्यासाठी जर अर्थात प्रयत्न कराल तरी एकदम सोपा पर्याय आलेला आहे वनरक्षक भरती. आणि 12वीवरनं फक्त 12वी पास लागतं ह्याला आणि 12वी पासवरनं तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. ह्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे, तर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर आपल्याला ज्यांच्याला खरंच गरज आहे, ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे, कारण की जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, जर तुमचा व्हिडिओ काही कामाचा नसेल तर देखील तुमच्या मित्रांना देखील पाठवा, कारण की त्यांना खरंच नोकरीची गरज आहे, ते देखील बघतील आणि फॉर्म भरतील किंवा अभ्यासाला सुरुवात करतील. आपल्याला माहिती आहे देखील अभ्यास काय असतो, तर तुम्हाला पूर्णपणे ग्राउंड आणि लेखी संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यात तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नसाल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.